नमस्कार मित्रांनो. प्रश्न क्रमांक पहिला. महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला? पर्याय 1 11 एप्रिल 1827, पर्याय 2 28 नोव्हेंबर 1890, पर्याय क्रमांक 3 25 एप्रिल 1850, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11 एप्रिल 1827. प्रश्न क्रमांक दुसरा. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? पर्याय 1 पतंगराव, पर्याय 2 गोविंदराव, पर्याय 3 भीमराव, पर्याय 4 कृष्णराव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोविंदराव. प्रश्न क्रमांक तिसरा. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आईचे नाव काय होते? पर्याय 1 चिमणाबाई, पर्याय 2 गोदाबाई, पर्याय 3 ताराबाई, पर्याय 4 लक्ष्मीबाई. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिमणाबाई. प्रश्न क्रमांक चौथा. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कोठे झाला? पर्याय 1 वाई, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 सातारा, पर्याय 4 कोल्हापूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातारा. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5वा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी माध्यमिक शिक्षण कोठे केले? पर्याय 1 सांगली, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 सातारा, पर्याय 4 रत्नागिरी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे येथे. प्रश्न क्रमांक 6वा. महात्मा फुले यांचा विवाह केव्हा झाला? पर्याय 1 1840, पर्याय 2 1850, पर्याय 3 1855, पर्याय 4 1860. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1840 साली. प्रश्न क्रमांक 7वा. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय 1 आनंदीबाई, पर्याय 2 लक्ष्मीबाई, पर्याय 3 विजयाबाई, पर्याय 4 सावित्रीबाई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सावित्रीबाई. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होती? पर्याय 1 आनंदीबाई, पर्याय 2 लक्ष्मीबाई, पर्याय 3 विजयाबाई, पर्याय 4 सावित्रीबाई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सावित्रीबाई. मित्रांनो, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या. प्रश्न क्रमांक 9वा. महात्मा फुले दाम्पत्यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली? पर्याय 1 1848, पर्याय 2 1800, पर्याय 3 1820, पर्याय 4 1845. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1848. प्रश्न क्रमांक 10वा. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा 1852 साली कोठे सुरू केली? पर्याय आहेत 1 मुंबई, 2 पुणे, 3 नागपूर, 4 सातारा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 11. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? पर्याय आहेत 1
24 सप्टेंबर 1873, 5 जानेवारी 1845, 12 नोव्हेंबर 1850, 24 मार्च 1832. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 24 सप्टेंबर 1873 रोजी. प्रश्न क्रमांक 12. महात्मा फुले यांच्यावर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता? पर्याय आहेत 1. नाझीचा, 2. हिटलर, 3. कार्ल मार्क्सचा, 4. थॉमस पेन. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 13. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. विठ्ठल रामजी शिंदे, 3. महात्मा गांधी, 4. महात्मा फुले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 14. महात्मा फुले यांचा मृत्यूनंतर प्रकाशित ग्रंथ कोणता? पर्याय आहेत 1. गुलामगिरी, 2. शेतकऱ्याचा आसूड, 3. सार्वजनिक सत्यधर्म, 4. अस्पृश्यांची कैफियत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सार्वजनिक सत्यधर्म मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 15. महात्मा फुले यांच्या पुत्राचे नाव काय होते? पर्याय आहेत 1. गोविंदराव, 2. यशवंतराव, 3. कृष्णराव, 4. यापैकी नाही. मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यशवंतराव. प्रश्न क्रमांक 16. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली? पर्याय आहेत 1. महात्मा फुले, 2. महात्मा गांधी, 3. लोकमान्य टिळक, 4. यापैकी नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महात्मा फुलेंनी. प्रश्न क्रमांक 17. भारतात सर्वप्रथम प्रौढांसाठी रात्रशाळा कोणी सुरू केली? पर्याय आहेत 1. इंग्रज सरकार, 2. महात्मा गांधी, 3. महात्मा फुले, 4. गोपाळ आगरकर. मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा ज्योतिबा फुलेंनी. प्रश्न क्रमांक 18. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन काय म्हणून साजरा करतात? पर्याय आहेत 1. महिला दिन, 2. शिक्षिका दिन, 3. बालिका दिन, 4. यापैकी नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बालिका दिन. 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस दरवर्षी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19. सुबोध रत्नाकर काव्य फुले काव्यसंग्रह कोणी लिहिले? पर्याय आहेत 1. महात्मा फुले, 2. सावित्रीबाई फुले, 3. आचार्य आत्रे, 4. निळू फुले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सावित्रीबाई फुले. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. महात्मा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? पर्याय क्रमांक 1, 3 जानेवारी 1830, पर्याय क्रमांक 2, 28 नोव्हेंबर 1890, पर्याय क्रमांक 3, 11 एप्रिल 1827, पर्याय क्रमांक 4, 24 सप्टेंबर 1873.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचा मृत्यू झाला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुले. धन्यवाद.